बातमी। भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहे। मी भाजपची राष्ट्रीय नेता असताना धस माझ्यावर थेट आरोप करतात, त्यांना फडणवीस बावनकुळेंनी समज द्यावी असं पंकजा मुंडेंनी म्हटले। दरम्यान आष्टीमध्ये पंकजा मुंडेंनी चिठ्ठी चिन्हाच्या उमेदवाराचा प्रचार केल्याचा धसांचा आरोप आहे। सर्वत्र कॅमेरे घेऊन फिरणाऱ्या आमदारांनी धनंजय मुंडेंची भेट गपचूप का घेतली, याचं उत्तर त्यांनी महाराष्ट्राला दिलं पाहिजे। मी भाजपची राष्ट्रीय नेता असताना ते माझ्यावर थेट आरोप करत आहेत। मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी त्यांना समज द्यावी। धनंजय मुंडे पालकमंत्री असताना धस आमदार होते, त्यावेळी कराडही काम करत होता। त्यावेळी कराडविषयी एकही तक्रार धस यांनी महायुतीच्या वरिष्ठांकडे का केली नाही? अचानक मी मंत्री झाल्यावरच त्यांना बीडमध्ये गुन्हेगारी वाढल्याचं का दिसू लागलं? माझा आणि माझ्या पक्षाचा काहीही संबंध नसताना मलाच लक्ष का केलं? हिवाळी अधिवेशनात फडणवीसांनी शब्द दिलेला असतानाही बाहेर हा विषय पेटता ठेवण्याचं कारण काय? 12 डिसेंबरला मी मस्साजोगला देशमुख कुटुंबियांची भेट घेण्यास निघाले होते। अर्ध्या रस्त्यात असताना आमच्या कार्यकर्त्यांनी धनंजय देशमुखांना फोन लावला। तुम्ही आला आणि तुमच्याशी कोणी चुकीचं वर्तन केलं तर आम्हाला आवडणार नाही असं धनंजय देशमुख म्हणाले। त्यामुळे मी मागे फिरले असं पंकजा मुंडे म्हणाल्या।